मुंबईचा महापौर म्हणजे नेमकं काय असतं? हे पद नाही, खुर्ची नाहीये, तर तो एक मान आहे, तो एक रुबाब आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेची ती किल्ली आहे. असं म्हणतात की मुंबईचा महापौर हा शहराचा पहिला नागरिक असतो, पण राजकारणात त्याला शॅडो चीफ मिनिस्टर किंवा प्रतिमुख्यमंत्री मानलं जातं, कारण या खुर्चीचा थेट संबंध मुंबईच्या हजारो कोटींच्या बजेटशी आणि मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्याशी असतो. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. सध्या मुंबईत एक वेगळंच राजकीय वारं वाहतंय. विषय असा आहे की नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली, पण आता खरा खेळ सुरू झालाय तो महापौर कोणाचा या प्रश्नावर. तडजोड नाही म्हणजे नाही असा सज्जक दमत दिल्ली स्वरांनी दिलाय. नेमकं काय घडलंय पडद्यामागे? एकनाथ शिंदेच्या हॉटेल पॉलिटिक्स वर भाजप नाराज का आहे आणि 89 विरुद्ध 29च्या लढाईत मुंबईचा किंग कोण होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. विषय गंभीर आहे आणि तो समजून घेणं प्रत्येक मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. तर पाहूयात. नमस्कार, मी गंगाधर गडदे. आजचा आपला विषय आहे मुंबईचं महापौर पद आणि भाजपची आक्रमक रणनीती. हे इतकं महत्वाचं का आहे? कारण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईवर शिवसेनेचं म्हणजे एकाच विचारधारेचं वर्चस्व होतं, पण आता 2026च्या या निवडणुकीच्या निकालांनी सगळं चित्र पलटून टाकलंय. भाजपने 89 जागा जिंकून स्पष्ट जनादेश मिळवलाय, पण युतीमध्ये मिठाचा खडा कुठे पडलाय? तर तो पडला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या कामगिरीमुळे. जिथे भाजपने मुसंडी मारली तिथे शिवसेना 29 जागांवर अडकली. आता भाजपच्या दिल्लीतल्या हायकमांडने महाराष्ट्रातल्या नेत्यांना म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की काहीही करा, पण महापौर पद आपल्याकडे ठेवा, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा. हे प्रकरण वर करणी फक्त एका पदाचं वाटत असलं तरी यात युतीचा धर्म, जागांचे गणित आणि मतांची टक्केवारी आणि भविष्यातील महाराष्ट्राचे राजकारण अशा अनेक पदर लपलेले आहेत. चला तर मग या राजकीय नाट्याचा सविस्तर उलगडा करूयात. सगळ्यात आधी आपण भाजपच्या कोर स्ट्रॅटेजीवर बोलूयात. तुम्हाला आठवत असेल की 2022 साल महाराष्ट्रात एक मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यावेळी भाजपचे 106 आमदार असूनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित असतानाही दिल्लीच्या आदेशावरून फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि शिंदेना मुख्यमंत्री केलं. त्यावेळी भाजपने खूप मोठा त्याग केला होता, पण 2026 उजाडलं. महापालिकेचे निकाल हातात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्याच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलंय की आता बस झालं, आपण खूप त्याग केला, आता मुंबईच्या महापौर पदावर कोणतीही तडजोड करायची नाही. याचं कारण काय? तर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावना. मुंबईतल्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, नगरसेवकाला वाटतंय की इतकी वर्ष संघर्ष केला, मेहनत केली आणि आता जेव्हा फळ मिळायची वेळ आली तेव्हा आपण मागे का हटायचं? दिल्लीने फडणवीसांना सांगितलंय की तुम्ही मित्र पक्षाला म्हणजे शिंदेना प्रेमानं समजून सांगा, त्यांना सांगा किंवा कटुता नसं, भांडत नकोय, पण महापौर पद तर भाजपचंच होणार. ही भूमिका घेताना भाजप नेतृत्वाने हे देखील स्पष्ट केलंय की इतर पदांवर सन्मानजनक तोडगा काढू, पण फर्स्ट सिटीजनची खुर्ची भाजपलाच हवी. मुंबई महापालिकेच्या निकालाकडे नीट पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती, ती म्हणजे भाजपची कामगिरी. भाजपने 135 जागा लढवल्या आणि त्यापैकी तब्बल 89 जागा जिंकल्या. म्हणजे त्यांचा विजयाचा दर किती जबरदस्त आहे पहा. दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं काय झालं तर त्यांनी 90 जागा लढवल्या पण जिंकले किती? फक्त 29. इथेच भाजपच्या नेत्यांची खरी नाराजी आहे. भाजपच्या अंतर्गत गोटात अशी चर्चा आहे की शिंदे गटाने आपल्या ताकदीपेक्षा जास्त जागा लढवल्या. जिथे त्यांची ताकद नव्हती तिथेही त्यांनी जागा मागून घेतल्या आणि तिथे पराभव झाला. भाजप नेत्याचं असं म्हणणं आहे की जर या 90 पैकी काही जागा भाजपने लढवल्या असत्या तर भाजपचा आकडा 100च्या पार गेला असता आणि आज कुणाच्याही मदतीची गरज लागली नसती. हे आकडे बघा. भाजपला मिळालेले मतं 45% उद्धव ठाकरेंच्या सेनेला मिळालेली मतं तर 27% आणि एकनाथ शिंदेच्या सेनेला मिळालेले मतं फक्त 10%. 10% मतं मिळवणाऱ्या पक्षाला महापौर पद देणं हा जनादेशाचा अपमान करण्यासारखं होईल असा युक्तिवाद भाजपचे नेते करत हेच आकडे सिद्ध करतायत की मुंबईकरांनी भाजपला कौल दिला, शिंदेना नाही. निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी एक बातमी आली की एकनाथ शिंदेच्या सेनेने त्यांच्या निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील ताजलँड या हॉटेलमध्ये नेऊन ठेवले. आता तुम्हाला प्रश्न पडेल की असं का? तर ती भीती अशी आहे की आपले नगरसेवक फुटू नयेत, पण भाजपला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्याचं म्हणणं आहे की आपण सत्तेत आहोत, एकाच युतीत आहोत, मग हे अविश्वास दाखवणं कशासाठी? एकनाथ शिंदेची ही जुनी स्टाईल भाजपला रुळलेली नाही. भाजपला वाटतंय की हे जे नगरसेवकांना डांबून ठेवणं किंवा रिसॉर्ट पॉलिटिक्स करणं आहे ते आताच्या काळात शोभत नाही. यामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जातो की युतीमध्येच फाटाफूट आहे. या हॉटेल पॉलिटिक्समुळे भाजप आणि शिंदे गट यांच्यातली दरी अजून वाढलेली आहे. भाजपला वाटतंय की शिंदे स्वतःच्या नगरसेवकांवर विश्वास ठेवत नाहीत किंवा त्यांना भाजपवर विश्वास नाही. ही साशंकता युतीसाठी धोकादायक ठरू शकते. या सगळ्या गोंधळात
आणखी एक वादाने डोकं वर काढलं होतं. मध्येच बातमी आली की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात महापौर पदावरून काहीतरी गुप्त चर्चा झाली. काहींनी तर असंही म्हटलंय की भाजप उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन महापौर बसवणार, पण या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मीडियासमोर येऊन सांगितलंय की या निराधार आहेत, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. म्हणजेच काय तर लढाई आता सरळ सरळ महायुतीच्या आतली आली आहे. बाहेरच्यांशी बोलणी करण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपला आता घरच्या मैदानावर म्हणजेच महायुतीमध्ये हा सामना जिंकण्याचा आहे. दिल्लीने दिलेल्या निर्देशात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे मित्र पक्षांसोबत कटुता येणार नाही याची दक्षता घ्या. याचा अर्थ असा की भाजपला महापौर पद हवं आहे, पण सरकार पाडून किंवा युती तोडून नाही. भाजप आता बार्गेनिंगच्या मोड मध्ये आहे. ते शिंदेना म्हणतील की आमचे 89 आहेत, तुमचे 29 महापौर आमचाच होणार, त्या बदल्यात तुम्हाला उपमहापौर पद हवंय का की स्थायी समितीमध्ये काही हवंय. शिंदे आणि अजितदादा गटाला सामावून घेण्यासाठी इतर महापालिकांमध्ये किंवा मुंबई महापालिकेच्या इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये जसे की स्टँडिंग कमिटी, सुधारक समिती जास्त वाटा दिला जाऊ शकतो, पण चेहरा हा भाजपचाच असेल यावर फडणवीस ठाम आहे. कारण 2024 मध्ये जेव्हा भाजपने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं तेव्हाच हे संकेत मिळाले होते की आता ड्रायव्हिंग सीटवर भाजपच बसणार, मुंबईवर आता कमळच फुलवणार की एकनाथ शिंदे बाजी मारणार, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. भाजपने कार्यकर्त्यांचा आदर किंवा मिळालेला मॅडेट या दोन्ही गोष्टींचा आधार घेत महापौर पदावर आपला दावा ठोकलाय. एकनाथ शिंदेची कामगिरी, त्यांचं हॉटेल पॉलिटिक्स हे भाजपच्या पत्त्यावर पडले, त्यामुळे बार्गेनिंग पॉवर आता पूर्णपणे भाजपच्या हातात आहे. या सगळ्यांचा परिणाम फक्त मुंबई पुरता मर्यादित राहणार नाही. हे प्रकरण भविष्यात होणाऱ्या इतर निवडणुका आणि राज्य सरकारच्या स्थैर्यावरही परिणाम करू शकतं. भाजप आता लहान भाऊ राहिलेला नाहीये, तर तो आता मोठा भाऊ म्हणून वागणार, हेच यातून सिद्ध होतंय. तुम्हाला काय वाटतंय? आकडेवारीनुसार 89 जागा जिंकणाऱ्या भाजपनेच महापौर पद घ्यावं की युती धर्म पाळण्यासाठी शिंदेना संधी द्यावी? तुमचं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी तुम्ही माझ्या या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.